सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गणनाथ सरस्वती रविशुक्र बृहस्पति पंचेतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुदेवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ध्यायेन् नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलाङ्गं परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तात् स्तुतममरगणैः व्याघ्रकृतिं वसानं विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रम्। श्री पल्लीनाथ भगवान की जय। सज्जन हो, आता हा पुरुषोत्तम मास सुरू आहे आणि या पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने सगळीकडे संपूर्ण भारतवर्षात अनेक ठिकाणी अनेक चांगले चांगले कार्यक्रम चालू आहेत, घेतले जात आहेत आणि त्याचपैकी एक कार्यक्रम आपल्याला भगवान पल्लीनाथाच्या मंदिरामध्ये आपण वेद स्वाहाकार करतो। यापूर्वी मागल्या अधिक महिन्यात सुद्धा मी आलो होतो मंत्र जागरा करता आणि त्यावेळी ऋग्वेद संहिता स्वाहाकार त्यावेळी होता। एकूण वेद 4 आहेत, पण प्रत्येक वेदाच्या मंत्रांचा उच्चार आम्हाला काहीतरी वेगळं फल देतो। ते ऐकल्यामुळे किंवा त्यांनी जे हवन करतो त्याचं फल काहीतरी वेगळं। ऋग्वेदाच्या मंत्रांचा उच्चार ज्यावेळी होतो, ऋग्वेदाच्या मंत्रांनी ज्यावेळी हवन केलं जातं, यज्ञ केला जातो, आम्हाला काय मिळतं? प्रत्येक माणूस हा फलश्रुतीकडे डोळे लावून बसलेला असतो। प्रत्येकाला वाटत असतं हे केल्यामुळे काय, ते केल्यामुळे काय, काय मिळतंय? कित्येक वेळा असं पाहायला मिळतं की मूळ स्तोत्रापेक्षा फलश्रुतीच मोठी, बरं का? अर्थात प्रत्येक गोष्टीत आमिष हे दाखवावं लागतं। सज्जन हो, ऋग्वेदाचे मंत्र तुम्ही ऐकले, म्हटले, श्रवण केले, त्यांनी यज्ञ केला, त्यांनी पूजन केलं, त्यांनी अर्चन केलं, तर मिळतं काय? तर आमच्या अंतरंगातली भक्ती जागी होते। आम्हाला भक्तीचं वरदान प्राप्त मिळतं, आम्हाला प्रेम प्राप्त होतं। ऋग्वेदाच्या मंत्रांचं हे सामर्थ्य आहे की तुमच्या अंतरंगामध्ये एक प्रकारचं ज्ञान प्राप्त होतं, भक्ती प्राप्त होते आणि प्रेम प्राप्त होते। का? आणि आम्हाला उत्तम आरोग्य मिळतं, कारण ऋग्वेदाचा उपवेद आयुर्वेद आहे। म्हणून मंत्रांचं सामर्थ्य सुद्धा असं आहे की ते मंत्र औषधासारखं काम करतात। म्हणजे बाकीचे सगळे रोग आहेतच, पण भवरोगाचं सुद्धा निवारण करायचं सामर्थ्य त्या मंत्रांना। आता या खेपेला आपण ज्या वेदाचा स्वाहाकार करतोय, जो यज्ञ करतोय, तो कृष्ण यजुर्वेदाच्या मंत्रांचा आपण वर्णन करतो, यजन करतो। मग यांनी काय मिळतं?
आम्हाला प्रत्येकाला काहीतरी अपेक्षा असतील, हे केल्यामुळे काय मिळतं? तर ऋग्वेदानी भक्ती मिळते, कृष्ण यजुर्वेदानी शक्ती मिळते, शक्ती मिळते, ऊर्जा मिळते आणि शरीर सामर्थ्याबरोबरच शस्त्र सामर्थ्य आम्हाला प्राप्त होते. कारण यजुर्वेदाचा उपवेद धनुर्वेद आहे. त्यामुळे या वेदाच्या मंत्रांचा प्रभाव आपोआप कसा होतो, काय होतो? DRDO आहे आपल्याकडे भारतामध्ये की नवीन शस्त्राची निर्मिती होत असते, पण जे तिथे संशोधन करत असतात त्या माणसांना प्रेरणा कुठून मिळते? संशोधक आपलं कार्य करत असतात, पण त्या संशोधकांना सुद्धा आतून स्फूर्ती मिळते की आपण ही गोष्ट करून बघूया, ती गोष्ट करून बघूया. आणि त्यामुळे आपल्याकडे भारतात आज नवनवीन शस्त्रास्त्र निर्माण झालेली. आणि ही कशामुळे झाली मी एवढंच सांगतो आपल्याला, म्हणजे लक्षात येईल. मी शृंगेरीचा प्रतिनिधी म्हणून कार्य करतो बरं का. महाराष्ट्रामध्ये मला शृंगेरीचं प्रतिनिधित्व म्हणून दिलेलं आहे. या शृंगेरी संस्थानाच्या मार्फत सगळ्यात पहिलं वैदिक संमेलन महाराष्ट्रात झालं ते 2001 साली झालं. आणि त्यावेळी आमच्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा इथं आम्ही निमंत्रण केली. तर त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यातून मिळून सगळ्या वेदाचे मिळून वैदिक किती आले? ते 95 वैदिक आले. फक्त 95 वैदिक होते 2001 ची ही गोष्ट. पण आज मी तिला त्यानंतर जी काही एक आमच्याही क्षेत्रात क्रांती झाली, तर आज मला सांगायला आनंद वाटतो. मागल्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये आमचं वैदिक संमेलन पुण्याला झालं आणि आम्ही ज्या वेळेला निमंत्रण पत्रिका पाठवायचं ठरवलं तेव्हा आम्हाला एक थोडीशी भीती वाटायला लागली की आपण ज्या इतक्या लोकांना जे निमंत्रण पाठवायला निघालोय ती सगळी जर मंडळी आली, जर समजा की नागपूर पासून, विदर्भातून, मराठवाड्यातून, गोव्यातून सगळी जर मंडळी त्यावेळी जर आली असती तर त्यांची संख्या सुमारे 1500 होती. यात नुसत्या ऋग्वेदाचे धनपाठी, नुसत्या शुक्ल यजुर्वेदाचे धनपाठी हे मिळून यांची संख्या 400-450च्या घरात नुसते धनपाठी. ही परमेश्वराची कृपा नाहीये का? म्हणजे त्याला असं वाटतंय की हे टिकवायचं. आणि भागवतामध्ये जर आपण विचार केला, भागवतामध्ये भगवंताला ज्या वेळेला पृथ्वीचा भार हलका करायचा होता त्यावेळी द्वारका बुडवायची होती, यादवांना शिक्षा द्यायची होती. त्यावेळी गोपालकृष्णांनी सगळ्या तिथल्या विद्वज्जनांना, ब्राह्मणांना, ऋषींना सांगितलं की तुम्ही द्वारका सोडून बाहेर, म्हणजे मला हे काम सोपं पडेल. आणि त्याच गोपालकृष्णांनी सांगितलेलं आहे माझा अवतार होणार आहे. त्याच रामाने सांगितलंय मी आता येणार आहे, तर वैदिक जन खूप तयार होते, या भूतलावर वेदांचा घोष होत राहू दे, म्हणजे तिचा जो भार आहे ती कमी व्हायला तिथून प्रारंभ होतो. आज आपण इथं वैदिकांचा सत्कार केला, पण त्याची जर पार्श्वभूमी जर आपण पाहायला गेलो तर आपली ही गोष्ट लक्षात येईल. सज्जन हो, आज आपल्या धर्माला प्रवक्त्यांची जरुरी आहे. ऐकणारे खूप आहेत, पण बोलणारे तितकेच निर्माण होणं आवश्यक आहे. प्रवक्ते हवे, कारण माझा धर्म खूप मोठा आहे, माझ्या धर्माची शक्ती अफाट आहे.
माझ्या धर्मामध्ये अशा काही काही गोष्टी आहेत, काही काय सगळ्याच गोष्टी अशा आहेत की त्या उत्तमच आहेत. पण काय उत्तम आहे हे समजावून सांगणारे प्रवक्ते आवश्यक. तुम्हाला उद्या कोणीही विचारले की काय हो हा अधिक महिना कसा आला, कोणी विचारेल हा अधिक महिना कसा काय आला मध्येच. पण येतो तो येतो, कधी श्रावणात येतो, कधी चैत्रात येतो, पण त्याला असं काही नियम कुठला नाही की केव्हाही येतोय तो, असं तुम्हाला विचारलं. पण आमचं भारतीय धर्मशास्त्र, आमचं भारतीय ज्योतिषशास्त्र, आमचं भारतीय खगोलशास्त्र इतकं ॲक्युरेट आहे आणि इतकं सायंटिफिक आहे. फक्त ते आम्हाला माहिती पाहिजे ते किती उत्तम आहे आणि आम्ही ते दुसऱ्याला समजावून सांगू शकलो पाहिजे. सज्जन हो, लक्षात घ्या, आमच्या सगळ्या महिन्यांमध्ये, प्रत्येक महिन्यामध्ये एक संक्रांत येत असते. तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांत माहिती, तिळगुळ घ्या गोड बोला, होय. मकर संक्रांत सगळ्यांना माहिती आहे. पण अरे मकर संक्रांत व्हायच्या आधी धनु संक्रांत नको का यायला? तोच धनुर्मास असतो बघा. सकाळी खिचडी करून खातात, गुळाच्या पोळ्या खातात बघा, होय की नाही? धनुर्मास सूर्योदयाच्या आधीचा हा सगळा काळ हे असतो. मग धनुर्मासाच्या आधी वृश्चिक मास येतो, वृश्चिक मासाच्या आधी तुल मास येतो. हे आपल्याला माहिती नसतं. या संक्रांती आहे आणि प्रत्येक महिन्यात संक्रांत होत असते. ज्या महिन्यात संक्रांत होत नाही, लक्षात ठेवा बरं का सगळ्यांनी, ज्या महिन्यात संक्रांत होत नाही तो महिना अधिक महिना असतो. बरं, म्हणून या महिन्यातली जी संक्रांत होऊन गेली ती 15 तारखेला होऊन गेली. मेष संक्रांती, मेषेतून सूर्य वृषभ राशी 15 तारखेला गेला आणि आता तो पुन्हा पुढच्या मिथुन राशीत जाणार आहे. तो 17 तारखेनंतर जाणार आहे. म्हणजे हा मधला संपूर्ण महिना आहे, त्याच्यात कुठेही सूर्य संक्रांत नाही आणि तो महिना अधिक महिना असतो. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा म्हणून सांगतो. हा अधिक महिना जो आहे ना, याला कोणी मलमास म्हणतात, त्या अधिक महिन्याला कोणी धोंडा मास म्हणतात, कोणी अधिक म्हणतात. हे काय आहे? काय घडतंय? इंग्रजी वर्ष बघितलं तर ते 365 दिवसांचं आणि आमचं मराठी वर्ष जे आहे ते किती दिवसांचं पाहिलंय का? किती पंचांगामध्ये पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत किती दिवस होतात? आम्हाला लहानपणापासून शिकवलं 360 दिवसांचं, पण प्रत्यक्षात ते 360 दिवसांचं कधीच नसतं. आमचं जे मराठी वर्ष जे आहे ते साधारण 354 355 अशा दिवसांचं असतं. ही पृथ्वी जी आहे ही सूर्याभोवती फिरतीये आणि राऊंड आहे. एक सिद्धांत म्हणून जर पाहिलं तर कोणत्याही बिंदूच्या भोवती सर्कल ज्यावेळी होतं तर त्यावेळी ते सर्कल किती अंशाचं असतं? 360 अंशाचं असतं. बरोबर आहे की? मग पृथ्वी सूर्याभोवती फिरतीये, मग 360 अंश म्हणजे 360 दिवसांचं वर्ष पाहिजे किती? पण ते तसं होत नाहीये. तुम्ही पंचांग काढून बघा, गुढीपाडव्यापासून फाल्गुनातल्या अमावस्येपर्यंत मोजून बघा, तेवढे दिवस भरत नाही. असं का होतं? आणि 365 म्हटलं तर तेही गणित बरोबर जमत नाही. असं का होतं? तर याचं मुख्य कारण आहे सूर्य मध्ये आहे, पण पृथ्वी जी फिरते ती ओव्हल शेप मध्ये, अंडाकृती ती फिरते, ती संपूर्ण राऊंड फिरत नाही आणि त्यामुळे हा जो आहे बदल हा होत असतो. आपलं जे वर्ष असतं हे चांद्र वर्ष म्हणून आपण म्हणतो. सौर वर्ष आणि चांद्र वर्ष हे दोन्हीही गणना आपल्याकडे पंचांगात दिलेले आहे.
आणि हे प्रत्येक महिन्यामध्ये जे कमी कमी होत जाणारे जे दिवस आहेत, हे पुन्हा त्याचं पाद पूर्ण कधीतरी कुठेतरी करायला पाहिजे ना. म्हणून ती व्यवस्था जी दिलेली आहे, म्हणजे 3 वर्षात किंवा 33 महिन्यात काढलेला जो केर आहे, स्वच्छता करायची आणि पुन्हा सगळं जागच्या जागी आणायचंय. म्हणून या महिन्याला मलमास पडलाय. 33 महिन्याचा केर कचरा, म्हणून त्याला म्हणले मलमास. संक्रांत नाही तुझ्याकडे, तुला धोंडा म्हणताय, तुला अधिक म्हणताय. तुझ्या या महिन्यामध्ये कुणी लग्न करत नाही, म्हणजे बेण बाजा नाही. या महिन्यामध्ये कोणी मुंज करत नाही, म्हणून काही नाहीये. कोणी व्रतोद्यापन करत नाही, आणि काहीच नाही होते. या महिन्यामध्ये सगळेजण टाळून देतात. अधिक महिना संपल्यावर काय करायचं ते बोल. आमच्या या महिन्यामध्ये वास्तुशांत होत नाही, कुठल्या देवाची प्राणप्रतिष्ठा होत नाही. मग काय करायचं? तो अधिक महिना जो होता ना, तो रडायला लागला. अधिक महिना रडायला लागला, घसघसा रडायला लागला. आणि त्यांनी भगवान विष्णूंच्याकडे प्रार्थना केली, देवा काय आहे माझ्या नशिबी आहे? केर कचरा, मलमास म्हणून कुणी काही म्हणते, कुणी धोंडा काय म्हणते, कोण काय म्हणते. आणि मला काहीतरी असू नये ना. अहो, प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यक्तीला मान सन्मान हवा असतो. बघा जगातीने आता मगाशी सगळेजण मानाचे भुकेलेले आहेत. मग तो महिना म्हणतो मला काहीतरी द्या की, असं का करतात? त्यांनी भगवान विष्णूंची प्रार्थना केली, खूप खूप प्रार्थना केली. त्यावेळी भगवान विष्णू प्रकट झाले आणि म्हणले, बाळ रडू नकोस, आजपासून मी माझं नाव तुला देतो. म्हणून भगवान विष्णूंनी आपलं पुरुषोत्तम हे नाव या महिन्याला दिलेलं आहे. आणि त्यावेळेपासून आपण म्हणतोय हा पुरुषोत्तम मास. आणि भगवान विष्णूंनी सांगितलेलं की या महिन्यामध्ये जे कोणी व्रत वैकल्य करतील, जे कोणी माझी पूजा करतील, जे कोणी भगवान शंकरांची, भगवती देवीची पूजा करतील, जे कोणी यज्ञयाग करतील, जे कोणी दान धर्म करतील, जे कोणी अन्नदान करतील, त्यांना मिळणारं जे फळ आहे ते इतर कुठल्याही महिन्यात केलेल्या फळापेक्षा चौपट असेल. म्हणून अधिक महिन्यामध्ये आपण या सगळ्या ज्या गोष्टी करतो, दान करतो, अन्नदान करतो, या सगळ्या ज्या ज्या गोष्टी आम्ही करतो त्याचं जे फळ आहे ते चौपट मिळतं, चतुर्गुणित होतं. म्हणून आपण हा जो यज्ञ करतोय ना, अहो या यज्ञामध्ये 9,500 आहुती पडणार आहे. पण तो यज्ञ आम्ही अधिक महिन्यात करतोय म्हणून त्याच्यात चौपट त्याचं फळ मिळणार आहे. प्रत्येक गोष्टीला काहीतरी विशेषता दिली. म्हणून या अधिक महिन्यामध्ये, या पुरुषोत्तम मासामध्ये उत्तम पुण्यकारक अशी कर्म करावी. सज्जन हो, लक्षात ठेवा, आपल्या सगळ्या गोष्टी सायंटिफिक आहेत. तारीख सायंटिफिक नाही. का? तारीख केव्हा बदलती? तारीख रात्री 12ला बदलते. रात्री 12 नंतर तुम्ही तुमच्या घड्याळामध्ये AM असं म्हणता, होय की नाही? आणि दुपारी 12 नंतर PM असं तुम्ही लावता, होय की नाही? आमच्या भारतीय पद्धतीप्रमाणे असं सांगितलेलं आहे की दिवसाचा प्रारंभ हा उजेडात होऊ दे, सूर्याच्या साक्षीने होऊ दे. आम्ही सूर्याला मानतो, सूर्याच्या साक्षीने सर्व गोष्टी होऊ दे. कारण सूर्य हा तारा आहे, सूर्य हा स्टार आहे, दिसणारा देव आहे. म्हणून त्याच्या साक्षीने सगळ्या गोष्टी होऊ दे. म्हणून उदयात उदयम वारा, आमचा वार जो आहे तो सुद्धा उदयापासून सुरुवात होतो, सूर्योदयापासून. आमचा वार रात्री 12ला बदलत नाही.
पाश्चात्य लोकांचा वार रात्री 12ला बदलतो, मुसलमान लोकांचा वार संध्याकाळी बदलतो, चंद्रोदयाला बदलतो. बरं, पण आमचा वार आहे हा सूर्योदयाला बदलतो. साधा आहे ईश्वरेचा. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप आहे ना. अंधारात सुरुवात आहे सगळ्या गोष्टींची, तारखांची. पण आमची जी गोष्ट आहे, दिवस सुरू होतो हा उजेडात होतो. एक गोष्ट. दुसरी गोष्ट तितकीच महत्वाची की आमचा प्रत्येक दिवस जो आहे हा 24 तासाचा नाही, म्हणून आम्ही त्याला तिथी असं म्हणतो. एखादी तिथी 22 तासाची असेल, एखादी तिथी 26 तासाची असेल, बरं का. म्हणून तिथींचा जो संबंध आहे हा कुणाशी जोडला आहे, तर तो सूर्य चंद्राशी जोडलेला. सूर्य आणि चंद्रामध्ये 12 अंशाचा फरक झाला की एक तिथी तयार होते. आणि पृथ्वी ओव्हल शेपने फिरत असल्यामुळे कधी कधी एखादी तिथी 26 अंशाची असते आणि एखादी 22 अंशाची असते. पण या सगळ्याचा संबंध निसर्गाशी आहे. अहो, तिथीवर भरती ओटी अवलंबून आहे. होय की नाही? तुम्ही इथे समुद्राकाठची मंडळी आहात, तिथीवर या सगळ्या गोष्टी ठरतात की नाही? तारखेवर ठरतात का? नाही. म्हणून आमच्या प्रत्येक गोष्टीला सायन्स जोडलेलं आहे. आमची प्रत्येक गोष्ट, खगोल असू दे, कुठलीही गोष्ट असू दे, त्याचा संबंध हा विशिष्ट शास्त्राशी जोडलेला आहे. तो ॲक्युरेट आहे. आणि त्या पद्धतीने निर्माण झालेला जो अधिक महिना असतो तो केव्हा येतो, तर दर 33 महिन्यांनी अधिक महिना येतो. बरं का. तो जर 36 महिन्यांनी जर आला असता तर काय झालं असतं? दर 36 महिन्यांनी अधिक महिना आला असता तर दरवेळी तो जेठच आला असता अधिक, पण तो दर 33 महिन्यांनी येतो. म्हणून दरवेळेचा अधिक महिना वेगळा असतो. त्यामुळे त्या अधिक महिन्याला सगळे सीझन पाहायला मिळतात. आंब्याच्या सीझन मध्ये आंब्याचा रस खा, बरं का. थंडीच्या सीझन मध्ये थंडीची मजा घ्या, बरं का. होळीच्या सीझन मध्ये होळीची मजा घ्या. सगळ्या गोष्टींना अधिक महिन्याचा स्पर्श होतो आणि त्या महिन्यामध्ये त्या सीझन मध्ये आपण पुण्यकारक गोष्टी करू शकतो. असं हे अधिक महिन्याचं गणित आहे. हे तुम्ही सगळ्यांनी मुद्दाम लक्षात ठेवा, एवढ्यासाठी की तुम्हाला जर कोणी विचारलं काय होय अधिक महिना आहे असं कसं आहे, तर आपल्या धर्माला नावं ठेवायला माणसं तयार आहे. कोणीही उठून आमच्यावर चिखलफेक करू शकतो, पण आम्ही त्याच्यावर पुन्हा म्हणू शकतो आमची माहिती सांगितली तर. नाहीतर आम्ही ऐकून घेतो हे असं होतं कामा नये. आम्हाला त्या प्रत्येक गोष्टीचं नॉलेज असलं पाहिजे. तुम्ही म्हणा काय हो, ज्या महिन्यामध्ये संक्रांतच होत नाही तो महिना अधिक आहे. आणि मग एखाद्या महिन्यामध्ये जर 2 संक्रांती होत असतील तर त्याचं काय? एखाद्या महिन्यामध्ये 2 संक्रांती होत आहेत, मग त्याचं काय? तर त्या महिन्याला क्षयमास असं म्हणतात, बरं का. आणि क्षयमास जो येतो, ज्या वर्षी क्षयमास येतो तो त्या महिन्याचा लोप होतो. तो महिना आपण धरत नाही, पण ज्या वर्षी क्षयमास येतो त्या वर्षी 2 अधिक मास येतात. आणि त्यातला क्षयमासाला जोडून असणारा अधिक मास हा पुण्यकारक नसतो आणि त्याच्या पुढचा येणारा अधिक मास हा पुण्यकारक असतो, बरं. ही एक गोष्ट तुम्हाला मुद्दाम सांगतो. म्हणजे पुण्यकारक गोष्टी कोणत्या अधिक महिन्यात करायच्या? ज्यावेळी 2 अधिक मास येतात त्यावेळी क्षयमासाला लागलेला असतो त्याला घ्यायचा नाही आणि त्याच्या पुढचा जो दुसरा आहे तो आणखी 2-4 महिन्यांनी त्याच्यामध्ये ही गोष्ट करायची असं सांगितलेलं आहे. थोडक्यात मी आपल्याला ही माहिती सांगून दिली. आता थोडीशी वेदाची माहिती सांगतो. मी नक्षत्रांची माहिती सांगणार आहे, बरं का. आणि ती एका दिवसात कव्हर करणार आहे, म्हणजे काळजी नाही, बरं का.
एका दिवसात कव्हर करूया. हे बघा, वक्त्याला काही गोष्टींची मुभा असते, उड्या मारायची मुभा असते, पण आपल्याला कुठेही न दुखवता, कुठेही असं न पडू देता आपल्याला करता येईल. त्यामुळे नक्षत्रांच्या बाबतीतला जो सगळा भाग आहे तो आपण उद्या पाहूया. पण आज थोडक्यात आपण माहिती वेदांची करून घेऊया. 4 वेद आहेत. आज आपण मगाशी ऋग्वेदाचा आणि कृष्ण यजुर्वेदाचा सत्कार केला या ठिकाणी, आणि सामवेदाचे मंत्रही ऐकले. पण हे वेद आहेत, हे 4 आहेत. पण या 4 वेदांपैकी पहिला जो आहे दादा आमचा ऋग्वेद, बरोबर, या ऋग्वेदाचे त्याच्या ऋचा एकूण 10,500 आहेत. नुसत्या संहितेच्या ऋचा 10,500 आहेत. ऋग्वेद. दुसरा वेद यजुर्वेद. या ऋग्वेदाच्या एकूण ब्रँचेस, एकूण शाखा 21 होत्या म्हणतोय भूतकाळ. आज एक शिल्लक आहे. 1972 साली मी दुसरी ऐकली ती, बरं. भास्कर शाखा मला त्यावेळी ऐकायला मिळाली ती. केरळचे घनपाडी आले ते भास्कर शाखेचे, आणि त्यावेळी मला ती शाखा ऐकायला मिळाली. ती लहान होतो 72 साली. आज भास्कर शाखा सुद्धा लोप पावलेली आहे. एकच शाखा आहे, उरलेल्या 20 शाखा शिल्लक नाहीये. म्हणून जे आहे ते टिकवायला पाहिजे आणि त्याची वृद्धी व्हायला पाहिजे, याचा आम्ही प्रत्येकाने विचार करणं आवश्यक आहे. यजुर्वेद. यजुर्वेदाचे 2 भाग, प्रमुख 2 भाग आहेत. एक भाग एकाला म्हणतात कृष्ण यजुर्वेद आणि एका भागाला म्हणतात शुक्ल यजुर्वेद. कृष्ण यजुर्वेदाच्या किती शाखा होत्या? 85 शाखा कृष्ण यजुर्वेदाच्या होत्या आणि 16 शाखा शुक्ल यजुर्वेदाच्या होत्या. एकूण 101 शाखा होत्या यजुर्वेदाच्या. आज शुक्ल यजुर्वेदाच्या 2 शाखा शिल्लक आहेत, माध्यंदिन आणि काणू. आणि कृष्ण यजुर्वेदाच्या 2च शाखा शिल्लक आहेत, तैत्तिरीय आणि मैत्रायणी. या 2 शाखा शिल्लक आहेत. त्यातली मैत्रायणी शाखा सुद्धा संपत आली आहे. फार थोडी माणसं शिल्लक आहेत. उरलेल्या शाखा शिल्लक नाही. प्रत्येक वेदाची एक म्हणायची किती पद्धती. आणि मजा सांगतो, संपूर्ण ऋग्वेदामध्ये ड हे अक्षर नाही. संपूर्ण ऋग्वेदामध्ये ड हे अक्षर नाही, आणि संपूर्ण कृष्ण यजुर्वेदामध्ये ळ हे अक्षर नाही. प्रत्येक वेदाचं एक वैशिष्ट्य आहे, म्हणून मी आपल्याला समजवली गोष्ट सांगतो. म्हणून ऋग्वेदाची माणसं म्हणताना म्हणती जो मंत्र अग्निमीळे, पहिलाच मंत्र देतो बरं का, अग्निमीळे पुरोहितम यज्ञस्य देवमृत्विजं होतारं रत्नधातमं. ते म्हणताना ळ म्हणतात बरं का, ळच्या जागी सगळीकडे ळ आहे. अग्निमीळे आहे. आणि तोच मंत्र आमच्या कृष्ण यजुर्वेदात आलाय, तिथे आम्ही ड म्हणतो, अग्निमीळे पुरोहितम यज्ञस्य देवमृत्विजं होतारं रत्नधातमं. प्रत्येक मंत्र म्हणायची, उच्चारण करायची एक विशिष्ट पद्धत आहे, आणि त्याचा परिणाम वातावरणावर होत असतो. हे वैशिष्ट्य दिलेलं आहे. मजा सांगतो तुम्हाला, शुक्ल यजुर्वेदामध्ये य अक्षर नाही. आपण पोटफोडे अक्षर काढतो ना, श आणि श, तो श अक्षर पोटफोडे अक्षर नाही.
आणि व अक्षर नाही, 3 अक्षर त्यांच्या याच्यातून काढून टाकली नाहीये. म्हणून शुक्ल यजुर्वेदाची सगळी माणसं आपण म्हणतो ना, यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः. तुम्ही नाशिकला जा, तुम्ही नगरला जा, औरंगाबाद हे आता संभाजीनगरला जा, नागपूरला जा, आणि तिथे जे शुक्ल यजुर्वेदाचे सगळे ब्राह्मण आहेत ते ज्यावेळी मंत्र म्हणत असतील त्यावेळी ते असे हात हलवतात आणि हात हलवून त्यांचे म्हणतात, त्याला हस्तस्वर असं म्हणतात. आणि आम्ही म्हणतोय ना, यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः, ते म्हणतात यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः कानि धर्माणि प्रथमान्यासन्. म्हणजे तिथे यच्या जागी ते ज म्हणतात. वेदाचा प्रभाव हा संपूर्ण प्रांतावर, देशावर असतो. म्हणून लक्षात ठेवा, उत्तर भारतावर संपूर्ण जो प्रभाव आहे तो शुक्ल यजुर्वेदाचा प्रभाव असल्यामुळे तिथे यमुना म्हणत नाही, जमुना म्हणतात. बघा, तुम्ही गेलात तर बघा, जमुना म्हणतील, तिथे यशराज म्हणत नाही, जसराज म्हणतात. काशी विश्वेश्वर नाही तर काशी विश्वनाथ म्हणतात, काशी विश्वेश्वर म्हणतात. तिथं ब वापरतात, वच्या जागी बोला. आणि श, पोटपोड्या षच्या जागी ख हे अक्षर आहे, तिथं ख हे अक्षर वापरतात. त्यांचं म्हणजे महावाक्यामध्ये खम ब्रह्म असंच म्हटलं जातं. ज्ञानेश्वर माऊली त्या स्वतः शुक्ल यजुर्वेदी होते. म्हणून पसाले दानात काय, उरिकांचे तिगेर जाओ, विश्वस्त धर्म सूर्य पाहू, जो जे वांछील तो ते राहू प्राणिजात. वर्षक सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची नांदी आली, अनवरत भूमंडळी, भेटदूता चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलतीचे आरडव पियुषाचे, चंद्रमेते आरामचे मार्तंड दे आपही, ते सदा हे सदा सरळ सर्वज्ञ सोजरे होती, पूर्ण सर्व सुखी पूर्ण होती ती होती. भजी जो आदि पुरुषी, बरं भजी जो प्रत्यक्षात काय पाहिजे तिथं, भजी जो आदि पुरुषी. पण माऊली स्वतः शुक्ल यजुर्वेदाच्या असल्यामुळे त्यांनी तिथं काय वापरलं, ख हे अक्षर वापरलं, भजी जो आदि पुरुषी. वेदाचा प्रभाव हा असा असतो. म्हणून उत्तर भारतावर सगळीकडे शुक्ल यजुर्वेदाचा प्रभाव आहे आणि दक्षिण भारतावर सगळीकडे कृष्ण यजुर्वेदाचा प्रभाव आहे आणि सगळ्या मध्य प्रांतामध्ये ऋग्वेदाचा प्रभाव आहे आणि बाकी सगळीकडे इतर सामवेदाचे मंत्र आहेत. म्हणून मी साधारण 1993 मध्ये स्पेनला गेलो. बरं, बार्सिलोनामध्ये आम्ही गेलो होतो आणि तिथे स्पॅनिश भाषा ऐकली. म्हणून आपण म्हणतो ना की संस्कृत ही सगळ्यांची आई आहे, सगळ्या भाषांची आई म्हणजे संस्कृत आहे असं आपण म्हणतो. ते खरं आहे. स्पॅनिश भाषेमध्ये ज म्हणत नाही, जचा लोप आहे. ते बाकीचं म्हणजे लिहिताना हे करतील, जे वापरतात पण त्याचा उच्चार करत नाही. आम्ही सगळीकडनं फिरून यायचो, वेगवेगळे ठिकाणं पाहून, तिथल्या लोकांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला हे पाहिजे, काय पूजा पाहिजे. म्हणून आम्ही ज्या मुक्तानंद आश्रमात गेलेलो होतो तिथले भक्त सगळे स्पॅनिश होते, इंडियन नव्हते. बरं, सगळी पूजा झाली, सगळं झालं आणि आम्ही आरती केली. तर त्यावेळी आरती म्हणताना आम्ही म्हणतो, ज्योत से ज्योत जगाओ, सद्गुरु ज्योत से ज्योत जगाओ,
असं आम्ही म्हणत होतो, तर ते म्हणले आमच्या भाषेत ज नाही, म्हणून ते त्यावेळी आणि त्या जच्या जागी तिथे यच होता. ते बघा, आम्ही इथे यज्ञ म्हणतो ना, इथे यज्ञ, त्यांच्या भाषेत स्पॅनिश भाषेत जच्या जागी य वापरतात. म्हणून ते सगळ्यांनी त्यावेळी योतसे योत यगाव, सद्गुरु योतसे योत यगाव असं म्हटलेलं होतं. भाषेचा आणि वेदाचा प्रभाव हा सार्वत्रिक आहे, हे मला त्यावेळी पाहायला मिळालं. म्हणजे वेद अनादि आणि अनंत आहे आणि त्याच्यात निश्चित प्रभाव आहे. त्याच्या उच्चारणामुळे वातावरणावर विशिष्ट परिणाम होत असतो. म्हणून यज्ञ करायला सांगितले. सामवेद, आत्ताच आपण मगाशी सामवेदाचे मंत्र ऐकले. त्या सामवेदाच्या एकूण 1000 शाखा होत्या. 1000 शाखा होत्या. आज 3 शिल्लक, फक्त 3. एक कौथुम, मगाशी जे म्हणत होते ती कौथुम शाखा, दुसरी राणायणी शाखा आणि तिसरी जैमिनी शाखा. या 3 शाखा सध्या उपलब्ध आहेत. बाकीच्या सगळ्यांचा लोप झालेला. पण सामवेदाचा प्रारंभ जो आहे किंवा सामवेदामुळे काय होतं, मगाशी सांगितलं की कृष्ण यजुर्वेद म्हणल्यामुळे किंवा यजुर्वेद म्हणल्यामुळे आम्हाला शक्ती मिळते, स्फूर्ती मिळते, ऊर्जा मिळते, आम्ही शस्त्रसज्ज होतो आणि आम्ही स्वतःचंही रक्षण करू आणि आम्ही दुसऱ्यांचंही रक्षण करू. आमची प्रतिकार शक्ती वाढते. या सगळ्या गोष्टी आम्ही कृष्ण यजुर्वेदातून सांगितलं. पण सामवेदाचे मंत्र ऐकल्यावर तुम्हाला काय होईल? अहो 64 तारखा. मला गाणं येईल, मला वादन येईल, मला उत्कृष्ट आर्किटेक्चर. आज नवीन आपण इथे या मंदिरात आल्यानंतर हा सभा मंडप बघितल्यावर नवीन आहे की नाही, त्याचं डिझाईन काही आहे. शिखर बघितल्यानंतर काहीतरी डिझाईन मध्ये फरक वाटतो की नाही इतर सगळ्या शिखरांपेक्षा. हे सगळे ज्या नवीन कल्पना येतात डोक्यात, त्याचं मूळ स्थान आहे ते सामवेद आहे. सामवेदाचे मंत्र तुम्ही नुसते ऐकले तरी तुमच्या डोक्यात वेगळं डिझाईन तयार होईल. नवीन रेसिपी सुचतील, स्वयंपाक करता करता नवीन फॅशन सुचतील, नवीन हेअरस्टाईल सुचतील. एका मुद्दाम सांगतो की व्हरायटी या नुसत्या सामवेदाच्या मंत्र ऐकल्यामुळे परिणाम होतील. आणि जी माणसं सामवेदच जगतात त्यांना कितीतरी त्याचा लाभ नाही पाहतो. आम्ही वेदांचा जो सत्कार केला, आज जो केला, त्याच्या मागे काहीतरी पार्श्वभूमी आहे. संगीताची किती घराणी आहे. बालीय घराणं आहे, जयपूर आहे, आग्रा आहे, मेवाती आहे, काय पतियाळा घराणं आहे, कितीतरी घराणी आहेत की नाही. आणि हे सगळे जण तेच राहतात का? पतियाळा घराण्याच्या यमन रागामध्ये काही फरक आहे का? मेवाती घराण्याच्या भूप रागामध्ये काही फरक आहे? स्वर तेच आहे, पण मांडायची पद्धत वेगळी आहे. धनीसा चढणार आहे यमनला त्यांच्या, त्याच्यात काही फरक पडणार नाही, पण ते मांडायची पद्धत भिन्न. आणि ही क्रिया सामवेदातून तुम्हाला पाहायला मिळेल. सज्जन हो, आम्ही ज्या ज्या गोष्टी करत असतो, आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही धर्मकृत्य घडत आहे. आणि त्यावेळी आपण गुरुजींना बोलवतो, तिथं मंत्र घोष होत असतो. या मंत्रामध्ये सामर्थ्य असं आहे की प्रत्येक अक्षरामध्ये एनर्जी तयार होते. आणि मी तुम्हाला जर असं म्हणलं आता की आपण नमः शिवाय म्हणतो, नमः शिवाय, नमः शिवाय असं म्हणतो, किती अक्षर आहे तो नमः शिवाय? बघा, नमः शिवाय किती अक्षर आहे तो? 5च आहेत ना. पण मी जर समजा आता म्हणलं नाही 5 कुठली आहेत, 11 अक्षर आहेत,
तुम्ही सगळेजण म्हणाल की नाही इतका वेळ हे जे काही बोलत होते ते ठीक होतं, आता काहीतरी थोडं मॅडपणा आला होता. 11 अक्षर कुठे आणली तुम्ही? नमः शिवाय दिसते, साधी 5 अक्षर आहेत, दिसतात की नाही? स्पष्ट आहे. 11 कुठून आणली तुम्ही? अहो, आमच्याकडे स्वर आहे, आमच्याकडे व्यंजन आहे, होय की नाही? म्हणून ही सगळी व्यंजन आहे बायक आहेत सगळे, आणि सगळे स्वर आहेत सगळे पुरुष आहेत, आणि दोघं एकत्र येतात ना त्यावेळी अक्षर तयार होतात. म्हणून नकार अकार मकार आकार शकार इकार वकार आकार यकार असं केलं की ते 11 होतात. पण आम्हाला काय वाटतं नाही, 5च आहे. म्हणून सूक्ष्मामध्ये आम्हाला जावं, प्रत्येक मंत्रामध्ये प्रत्येक अक्षराच्या मध्ये एक एनर्जी तयार होत असते. म्हणून शब्द जे हे फार जपून उच्चारावे लागतात, आणि ते चुकीचे उच्चारायचे नसतात. आम्हाला सगळ्या वैदिकांना ते फार मोठं हे भय. जर का कोणी चुकीचं म्हटलं ना तर ताडाखा बसायचं होतं. एखादी गोष्ट पाठ आली नाही तर तो दोष नाही. पाठ आली नाही ना, ठीक आहे, तुझी बुद्धी तेवढीच आहे, ठीक आहे. पण चुकीचं अशुद्ध असं जर काही म्हटलं ना की तडाखा यायच असतं. त्यामुळे वेदामध्ये वेदाक्षरामध्ये कधीही फरक नाही. आज एक हिमाचल काश्मीर मधला तरी ऋग्वेद म्हणणारा ब्राह्मणी आणून बसवला तुम्ही, गुजरात मधला आणून बसवला, इकडे जगन्नाथपुरीचा आणून बसवला, इकडून तामिळनाडूचा आणून बसवला, किंवा मध्य प्रदेशातला महाराष्ट्राचा आणून बसवला. हे सगळे जण ऋग्वेद म्हणणारे आहेत, शाखा शाखा म्हणणारे, त्यांना जर सगळ्यांना आणून बसवलं, एकमेकाची भाषा येत नाही. पण मंत्र सुरू केला की सगळ्यांचा मंत्र एकच येणार, याच्यात कुठेही फरक पडणार नाही. कृष्ण यजुर्वेदाचा या 4ही कुठल्याही भागातला आणून बसवला तर त्यांना भाषा समजत नाहीये, पण त्यांचा मंत्र जो आहे ते उच्चारण एकच येणार, याच्यात कुठेही फरक होणार नाही. म्हणून आम्ही राष्ट्रीय एकात्मता म्हणून जे म्हणत असतो ना, वेदामुळे राष्ट्रीय एकात्मता ही पूर्णपणे साधित आहे असं ते सांगत. आपण यज्ञ करतो, तुम्ही म्हणा का होईल, यज्ञाचं काय फळ आहे? आता आपण हा फक्त या वेदाचे मंत्र इथं त्याचा आरोप करतो, पण प्रत्यक्षात मी मगाशी आपल्याला उल्लेख करून सांगितलं, आपल्या इकडं स्वतः आहिताग्नी आलेले आहेत, त्यांचा आपण पहिला सत्कार केला. आमच्याकडे अनेक प्रकारचे यज्ञ आहेत, आम्ही नावं सुद्धा ऐकलेली नाहीये बरं का. इथं वर गेली तर सोमयाग लिहिलेलं आहे, उक्थ्य, षोडशी, अतिरात्र, आत्तोर्याम, वाजपेय वगैरे अशी नावं आहेत बघा. आपले पंतप्रधान होते ना यापूर्वीचे अटल बिहारी वाजपेयी. वाजपेयी हे आडनाव कुठून आलं? अहो, त्यांच्या घराण्यात कुणीतरी वाजपेयी यज्ञ केला म्हणून त्यांचं आडनाव वाजपेयी. यज्ञ केल्याचं हे त्यानंतर मिळणारी ती प्रशस्ती, आडनाव सुद्धा तुमचं बदलून करा. आता आमचे शाळा आता ज्यांचे 4 सोमया होऊन गेले, आणखी होती पुष्कळ होती, म्हणायला काय हरकत आहे का? हो काय अग्निष्टोम झाला, आता अत्यग्निष्टोम होऊ दे, अप्तोर्या होऊ दे, वाजपेयी होऊ दे. आम्हाला तरी काहीतरी चांगलं पाहायला मिळेल पुढे मागे. आणि तुम्ही रत्नागिरी का रत्न निर्माण करा. त्यामुळे तर मी एवढंच म्हणतो की असे अनेक जे यज्ञ आहेत हे आम्हाला काय देतात, तर ऋतुचक्र उत्तम सुप्रजा. आमच्या घरात सुप्रजा आहे. आज सगळीकडे आपण सगळा ब्राह्मण वगैरे बसलेलो आहोत, पण पुढे जर विचार केला, आमची मुलं
अमेरिकेला चालली, आमची मुलं परदेशात चालली आहे, तिथून यायचं नाव काढत नाही. अनेक घर बंद झाली, अनेक घर उजाड झाली, आणि ही स्थिती सगळीकडे आहे. ही फक्त कोकणात नाहीये, ही स्थिती सार्वत्रिक आहे. मोठी मोठी घरं बांधलीत, पण तिथे राहायला माणसं नाही. आम्ही यज्ञ केले ना, की यज्ञाची परिणती हीच आहे की पुन्हा आमच्या सगळ्यांच्या घरात बाळ खेळतील. आमच्या सगळ्यांच्या घरात खरी वस्तुस्थिती आहे, आम्ही जो आशीर्वाद देतो अष्टपुत्रा सौभाग्यवती होईल. आज एक नाहीये बाळ, अशी स्थिती आहे. पण वेद मंत्रांचा प्रभाव हा असा होतो की पुन्हा स्त्रियांना पुरुषांना वाटायला लागतं की आपल्या घरात बाळ असावी. आणि खरंच ते ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत त्यांच्या घरात कायम दिवाळी आहे, नित्य दीपवाळी, कायम बाळ असली तर घरामध्ये. आज आमच्याकडे नाही, पुढे काय करणार आहोत? पण वेदामध्ये सामर्थ्य आहे. वेद मंत्रांमुळे तुम्ही यज्ञ करा. मग यज्ञ केल्यामुळे काय मिळतं? यज्ञाची फलश्रुती काय आहे? तर त्याचा तुम्ही सगळ्यांनी मुद्दाम विचार करा. घरात सत्यनारायण केला तुम्ही समजा, तर किती जणांना बोलवाल? 50 लोकांना, 100 लोकांना तीर्थप्रसाद द्या. तुम्ही काय प्रत्येकाला डिश द्या, होय की नाही? काय बटाटे वडे द्या किंवा इडली डोसा द्या, काही द्या, ठीक आहे. माणसं हल्ली त्याशिवाय येत नाही आहे की नाही? भागवताची कथा असली तरी इंटरव्हल घ्यावं लागतं की नाही? ही आत्ताची वस्तुस्थिती. पण असू दे, ठीक आहे. असं जर करायचं झालं, सत्यनारायण केला घरात, तर किती जणांना बोलवाल? 100, 200, 500, एखादा असेल कोणी पुढारी 1000 लोकांना बोलवले. पण यज्ञ केला तर यज्ञाचा प्रसाद जो आहे तो ऑक्सिजन मध्ये जातो. या संपूर्ण वायुमंडलामध्ये यज्ञाचा प्रसाद यज्ञ चालू असेपर्यंत सतत जात असतो. परिणाम काय होतो? तो वायुमंडलात गेलेला प्रसाद प्रत्येकाच्या श्वासात जातो. मग तुम्ही आस्तिक असावे तर नास्तिक असा, तुमच्या नाकात तो वायू जाणार. मग तुम्ही माणूस असा किंवा राक्षस असा. राक्षस कोण हे मी वेगळं सांगत नाही, बरं का? आमच्याकडे लिहिलंय राक्षस कुणाला म्हणावं? जे आवाज तो दाढी वाढवतात, जे मिशा कापून टाकतात, जे कान टोचत नाही, बरं का? जे आईला आई म्हणत नाही, बहिणीला बहीण म्हणत नाही, ज्यांना स्त्रीबद्दल कुठल्याही फक्त ती भोग वस्तू म्हणून ते वापरतात, त्यांना राक्षस म्हणतात. कोण ते तुम्ही म्हणता? मला काय करायचे जमून? काय काय त्याने शिंग नसतात किंवा त्याने दाताचे फागोळे असतात, अशातला भाग नाहीये ना, राक्षस म्हणतात. पण त्यांच्या सुद्धा नाकात तो यज्ञाचा धूळ जातो. आणि अशांच्याही घरी प्रल्हाद येऊ शकतो की चांगली माणसं पुन्हा येऊ शकतात. शेवटी जेनेटिकली ती लोक आपलीच आहेत. एक 10 पिढ्या मागे गेला तर ते सगळे हिंदूच आहेत ना. मग माझा यज्ञाचा धूळ जर सगळीकडे तिथं गेला तर घर वापस येईल. सोपं नाही का? आम्ही कुठे युद्ध करायला जाणार आहे, हे करायला जाणार आहे? आम्हाला बदल करायचा आहे, इतर काही करायचं नाही. आमची प्रवृत्ती अशी नाहीये की असलेली इमारत पाडून टाकायची, अशी आमची उद्ध्वस्त करण्याची आमची प्रवृत्तीच नाही. ठीक आहे बाबा, आहे ना तयार, तिथे एक मारुती बसवून घेऊन झालं. मारुतीचं मंदिर झालं, शंकराचं मंदिर. आम्ही तोडफोड करणारी माणसं नाही, आम्ही बदल करणारी माणसं. जे चांगलं नाहीये ते संपवायचे, जे उत्तम आहे ते शिल्लक ठेवायचे आणि सगळीकडे. म्हणून आता विश्वात्मके देव, आणि हे विश्वची माझे घर, आणि हे सगळं विश्व चांगलं व्हावं यासाठीच आमचा प्रयत्न असतो. यज्ञाचा धूळ हा फक्त माणसांना नाही मिळत,
यज्ञाचा दूर पक्ष्यांना मिळतो, यज्ञाचा दूर पशूंना मिळतो, यज्ञाचा दूर झाड झुडपांना मिळतो, यज्ञाचा दूर डोंगरांना, पर्वतांना, नद्यांना, अरे नद्यातल्या गोट्यांना सुद्धा मिळतो. सगळ्यांपर्यंत यज्ञाचा धूर जातो, सगळ्यांना तो प्राणवायू देतो आणि परिणामी सगळ्यांचं कल्याण करतो. म्हणून यज्ञ करायचा नाही तर नुसती लाकडं जाळून किंवा तुम्ही तीळ आणि तांदूळाचं वाटोळं करता असं हे समाजवादी लोक जे म्हणतात त्यापैकी हा प्रकार नाही. या प्रत्येक गोष्टीमुळे ही काहीतरी साधत असते, ही भूमिका आहे. म्हणून सज्जन लक्षात ठेवा, आपण जे काही करतोय ते उत्तमच आहे. आजपर्यंत जे जे काही करत आलोय ते उत्तमच आहे. हे किती सुंदर मंदिर बांधलं गेलं. त्या पल्लीनाथाला वाटलं मला नवीन घरात राहावं, असं त्याला वाटलं. आपण नाही तर घर बांधत नाही, बांधतो की नाही. आणि आपल्याला वाटतं ठीक आहे आपण आता इतके दिवस जुन्या घरात राहतो, आता आम्ही नवीन घरात जाऊन राहू आणि ते काहीपेक्षा छान असेल त्याला वाटतं. आणि त्यांनी लगेच प्रेरणा दिली, चला नवीन घर बांधून टाका. झालं नवीन घर बांधलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी काय केली की सगळ्यांचं स्फुल्ल जागं केलं. आणि त्यामुळे उत्सवाच्या वेळी किंवा आम्ही हाक दिली तर हजारो माणसं एका वेळी जमा होती. याच मंदिरात सगळे येतात की नाही, आणि तुम्ही सगळेजण मजा करता, त्याच्या पुढे नृत्य करतात, त्याच्या पुढे गातात, त्याच्या पुढे भजन करतात आणि प्रत्येक जण थोडा वेळ का होईना तल्लीन होतो, तद्रूप होतो की नाही. हे सगळं सत्कर्माचं आपण जो यज्ञ करतो त्याचं हे खरं. म्हणून नेहमी सुसंगती ठरवलं आणि चांगलं करायची प्रेरणा दिली. सज्जन हो लक्षात ठेवा, आमच्याकडे प्राणप्रतिष्ठा प्रकरणात सांगितलेलं आहे. काय सांगितलंय? आपण ज्यावेळी इथं मंदिराच्या पहिल्या पायरीपाशी येतो, पहिल्या पायरीपाशी आलो की आम्ही त्या पायरीला हात लावून नमस्कार करतो आणि मग येतो की नाही. सगळेजण तसंच करतो की नाही. का करतो तसं? आमच्या प्राणप्रतिष्ठा प्रकरणात सांगितलं जिथं पहिली पायरी आहे ना तिथं देवाचे पाय. या सगळ्या तुळया खांब वगैरे सगळे जे आहे की नाही, हे काही दिसते जे हे वर छप्पर आहे, या सगळ्या ज्या गोष्टी खिडक्या आहेत, हे सगळे जे जे प्रकार आहेत त्या देवाच्या शरीरातल्या फासळ्या आहेत. त्याचे हात आहेत, पाय आहेत, त्याचं पोट आहे, हे सगळं जे आहे ना हे असायचं. हे मंदिराचा जो एक एक खांब असेल किंवा एक एक वीट असेल, एक एक दगड असेल, मंदिराचं शिखर हे त्या देवाचा डोकं आहे. त्याच्यावर ठेवलेला कळस हा त्याचा मुकुट आहे. म्हणून सोन्याचा ठेवतात, सोन्याचा चांदीचा तो त्याचा मुकुट आहे. आणि तिथंच त्याच्या जवळ ठेवलेला जो ध्वज आहे ती त्याची शिखा आहे. ती ओळख असते. आणि प्रत्यक्ष जी मूर्ती आहे ते त्याचं हृदय, भगवंताचं हृदय. म्हणून म्हणून आपण काय शब्द वापरतो? प्राण प्रतिष्ठा. जोपर्यंत मूर्ती बसलेली नसती तोपर्यंत चप्पल घालून फिरत होता म्हणजे याच मंदिरात पोकरी काय आम्ही कसेही कुठेही कसेही वावरत होतो. तोपर्यंत जोपर्यंत त्या मंदिरात त्या मूर्तीमध्ये प्राणशक्ती आलेली नव्हती. पण प्राणशक्ती आली चप्पल बाहेर. प्राणशक्ती आली की आल्यानंतर आतमध्ये नुसतं प्रवेश केल्या केल्या आमच्या भावना होत्या. हे सगळं जे म्हणजे तो तिथं नक्की आला. आणि कशामुळे आलाय ते म्हणतात ब्राह्मणाधीना ब्राह्मणो मम दैवतम. मंत्रशक्तीचा हा प्रभाव आहे. आणि त्या प्रकारे आपण ही प्राणप्रतिष्ठा केली आहे. साधी सुधी नाही झाली. त्या प्राणप्रतिष्ठेला 100हून अधिक ब्राह्मण आले. आणि त्या सगळ्या ब्राह्मणांनी जे आलेले होते ना
त्यांनी सांगितलं की आम्ही दक्षिणा घेणार. इथल्या लोकांनी, सगळ्या भक्तजनांनी खूप खूप म्हणजे ते म्हणजे असं करू नका, एवढं तुम्ही काम केलंय, दक्षिणा घ्या. सगळ्या ब्राह्मणांनी सांगितलं आम्ही दक्षिणा घेणार. आणि उत्कृष्ट काम केलं, उत्कृष्ट प्रकारे ती प्राणपूर्ती घातली. देव संतुष्ट झाला आणि तो म्हणला मी आता इथं कायम राहणार आहे आणि मी तुम्हाला उत्तम ज्ञान देणार, मी उत्तम तुमची भरभराट करणार आहे आणि त्याची अनुभूती तुम्हाला सगळ्यांना येते की नाही, मान्य करा, येते की नाही. मग अशा या देवाच्या पुढे आम्ही आणखी सत्कर्म, उत्तमोत्तम जर सत्कर्म केली तर परिणाम काय? तर हे एक मंदिर नव्हे, या मंदिराच्या कीर्तीमुळे, सत्कीर्तीमुळे आजूबाजूची अनेक मंदिरं आहेत ती सुद्धा सुधारतील, बदलतील. अगदी याचं जे जुनं मंदिर आहे ते सुद्धा सुधारेल. बरं, सगळ्यांना बरं वाटेल की आपणही काहीतरी चांगलं करूया. चांगल्याचं आकर्षण सगळ्यांनाच असतं, सगळ्यांनाच वाटतं सुखी राहावं, सगळ्यांनाच वाटतं आनंदी राहावं. पण ते होण्यासाठी काहीतरी करावं आणि ते सत्कर्माचा, ते पुण्यकर्माचा, तेव्हाच या सगळ्या गोष्टी साध्य होतात. म्हणून आपण सगळेजण पुण्यवान आहोत आणि अधिक पुण्यवान, अधिक भाग्यशाली होण्याचा आपण प्रयत्न करूया. पुरुषोत्तम मासामध्ये, दरवेळच्या पुरुषोत्तम मासामध्ये काहीतरी आगळं वेगळं करायचा प्रयत्न करूया आणि आपलं अनुकरण आणखीनही या जगातल्या सगळ्यांनी करावं. आजकाल काय आहे, हे सगळं आम्ही युट्यूबवर पाठवू शकतो. आमच्याकडे घडलेली प्रत्येक गोष्ट आपण युट्यूबवर टाकू शकतो आणि त्याचा लाभ अनेक जणांना मिळू शकतो. अनुकरण हा मनुष्याचा स्वभाव. एखादी फॅशन निघते, तुम्ही एखादी सिरियल बघता की नाही, आणि तिथल्या एखाद्या नटीने किंवा काय तिथल्या एखाद्या नटाने काहीतरी फॅशन केली की लोक करतात की नाही, तसे केसाचे कट ठेवतात की नाही, काय कसले बदल घेतात की बदल नाही, पण काय असेल ते करतात की नाही. या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा होत असतो. म्हणून आपण सगळ्यांनी, सर्व भक्तजनांनी या सगळ्या गोष्टीचा लाभ घ्यावा. उद्या संध्याकाळच्या प्रवचनाकरता आवर्जून या, कारण उद्या आपल्याला नक्षत्र पाहिजे. सगळीच्या सगळी नक्षत्र 28, बरोबर, म्हणजे अभिजित धरून 28 होतात. सगळ्या नक्षत्रांकडे आपण जरा डोळे भरून बघूया आणि ती काय करतात त्याचा विचार करूया. एवढंच मी सांगतो. उशीर झाला, जास्त वेळ तर गप्पा मारत नाही. आमचा आडनाव गोडमुळे, त्यामुळे आम्हाला गप्पा मारायला आवडतात. पण आता कुठेतरी थांबतो आणि आपण पुन्हा उद्या भेटूया. नमः पार्वतीपते गोपाल कृष्ण भगवान की जय.